भीमाच्या विद्वतेची धार रमाई होती, सुविचारामधली ती सार रमाई होती। आजच्या जगाला ठावा आहे मनोज राजा की भीमाच्या स्वप्नाची शिल्पकार ती रमाई होती। म्हणून बऱ्याचशा महिला म्हाताऱ्याला म्हणायच्या, अगं का ग रमू, तुझा नवरा एवढा बॅलिस्टर आहे आणि तुझ्या गळ्यामध्ये साधं मंगळसूत्र सुद्धा नाही। हे बघ आमच्या गळ्यावर किती मोठमोठे दागिने आहेत, आणि साहजिक आहे बांधवांना चपराशी बायको सुद्धा असल्या तिच्या गळ्यामध्ये हाराचे हार असतात। आमच्या गायकीनबाईच्या बघा किती गळ्यामध्ये हार आहेत, पण बॅलिस्टरची पत्नी असून सुद्धा माता रमाईच्या गळ्यामध्ये फुटका मणी नव्हता। तेव्हा माता रमाई त्यांना काय म्हणायच्या, अगं तुम्ही खुशाल लागलेला माझे धनी जेव्हा परदेशात येतील, अगं मलाच काय पण सारा समाज या सोन्यानं मढवील, आणि माझा एकच दागिना आहे 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं एवढं महान दागिना आहे। म्हणून माता रमाई त्या महिलांना काय म्हणतात, अग नको माझला दागिना ग, नको माझला दागिना ग, अग नकोश कुठला लेन, अग 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं, एखाद्या शिक्षित बाईला लाजवील अशी महान विचारसरणी माता रमाईची होती। तेव्हा माता रमाई त्या महिलांना काय म्हणतात, जगाच्या बाजारातील दागिन, खडी भराच आहे मागण, मजला जगन, तुम्ही खुशाल लावा शृंगार साज, तुम्ही खुशाल लावा शृंगार साज, ते मौल्यवान धन, अग 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं, 100